हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बघतोय एकदम चविष्ट, चवदार आणि लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजेच डोनट. तोही एकदम मार्केटपेक्षाही चवदार, चविष्ट आणि बनवायला खूप सोपा. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बघा एकदम फ्लफी असे झालेले आहेत. तुम्हाला एक मी तोडून दाखवते. तर बघा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असे झालेले आहेत डोनट आणि आतपर्यंत एकदम जाळीदार झालेले आहेत. अजिबात तेलकट नाही आहेत. बनवायला खूप सोपे आहेत. कुणी सहज बनवू शकतं. फक्त यामध्ये मी काही टिप्स सांगितलेले आहेत. जर तुम्ही फॉलो कराल तर तुमची एकदम परफेक्ट रेसिपी तयार होईल आणि लहान मुलं मोठे सगळेच खूप आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला मी एक बाउल घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी घालते 1 वाटी गरम दूध. तर दूध एकदम उकळत नाही आहे, हलकं गरम आहे म्हणजेच गुणगुणं आहे. आता यामध्ये मी घालते 4 चमचे पिठी साखर. तर पिठी साखर इथे घालणं गरजेचं आहे. जर आपण पिठी साखर नाही घातली तर आपलं यीस्ट ॲक्टिवेट होणार नाही आणि मग मात्र आपले डोनट व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे यीस्ट घालणं आणि साखर घालणं खूप गरजेचं आहे. तर बघा आता 4 चमचे मी पिठी साखर वापरले. त्यासाठी आता मी 2 चमचे यीस्ट वापरते. ड्राय यीस्ट इथे मी घेतलेला आहे, इन्स्टंट ड्राय यीस्ट. आता याला मस्त मिक्स करून घेतलं आहे आणि याला आपण काय करूया तर रेस्टसाठी ठेवून देऊया. तर आपल्याला काय करायचं नाही, यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर बघा 15 मिनटं झालेले आहेत आणि यीस्ट आपला एकदम मस्त असा फुगलेला आहे बघा. तर ही महत्त्वाची स्टेप आहे. जर तुमचा यीस्ट व्यवस्थित ॲक्टिवेट नाही झाला तर तुमची डोनट व्यवस्थित नाही बनणार. कारण यीस्ट ॲक्टिवेट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच आपले जे डोनट आहेत एकदम जाळीदार आणि फ्लफी असे बनतात. तर बघा आता मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी एक चाळणी ठेवले आणि त्यामध्ये मी घालते 2.5 वाटी मैदा. तर इथे मी मैदा चाळून घेते. तुम्ही कुठलाही मैद्याचा पदार्थ वापरत असाल तर तुम्ही याला हमेशा चाळून घ्या. तर बघा असं मी चाळून घेतलेला आहे. आता यामध्ये मी घालते चवीपुरतं थोडंसं मीठ आणि त्यानंतर यामध्ये मी पुन्हा 3 ते 4 चमचे पिठी साखर घालते आहे. कारण हे थोडंसं गोड चांगलं लागतं. तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित काय करते मी मिक्स करून घेते. तर सुके जिन्नस सगळे मिक्स करून झालेले आहेत बघा. आता काय करायचं आपल्याला यामध्ये ना थोडंसं ईस्टवालं दूध घालून थोडं थोडं काय करायचं आहे कणिक मळून घ्यायचे आहे. तर मी इथे आता ईस्टवालं जे आपण दूध बनवून ठेवलं होतं, ईस्ट ॲक्टिवेट केला होता, तो इथे घालून घेते थोडा थोडा आणि याला काय करते मळून घेते अशा प्रकारे बघा. जसं मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला हे मळताना एक लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला एकदम कडक नाही मळायचं आहे. जसं आपण चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडंसं सैल ठेवायचं आहे. तरी बघा अशा प्रकारे काय करायचं आहे थोडं थोडं ईस्टवालं दूध घालायचं आहे आणि याला मस्त मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलंच की इथे दुधाचं प्रमाण कमी आहे आणि पीठ जास्त सुकं आहे तर या स्टेजवर तुम्ही काय करू शकता थोडंसं गरम दूध इथे आणि घालू शकता. तर बघा आता इथे मी जवळजवळ सगळं ईस्टवालं दूध इथे वापरलेलं आहे. तर आता बघा पीठ अजून सुकं वाटते तर मी काय करते या स्टेजला थोडंसं गरम दूध इथे वापरते. तर 3 ते 4 चमचे मी गरम दूध इथे घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून काय करते याला मळून घेते. तर हे बघा अशा प्रकारे काय करायचं मस्त याला मळून घ्यायचं आहे. आणि हे थोडंसं चिकट असतं मळताना. तर आपल्याला नंतर इथे बटरचा वापर करायचा आहे. तो सुद्धा खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आता याला मळू ना तर आपल्याला कम से कम याला 15 ते 20 मिनटं कंटिन्यूअस असं मळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मळणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही डोनटसाठी पीठ भिजवता तर तुम्ही जर याला व्यवस्थित मळलं नाही तर हे मग डोनट काय होतात की फुलत नाही, तसे चपटेसे होतात आणि चविष्टसुद्धा लागत नाही. तर आता या स्टेजवर मी काय करते बटर इथे वापरते. तर इथे बघा मी 2 ते 3 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे. आता त्याला असं मस्त यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मळत जायचं आहे. पीठ जास्त चिकट आहे तर बटरने काय होतं की मळायला हे थोडंसं हलकं जातं आणि हाताला चिपकत नाही. तर अशा प्रकारे याला काय करायचं आहे कंटिन्युअसली मळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे जसं मी दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे आणि जर गरज वाटलीच तर तुम्ही बटर यामध्ये अजून घालू शकता.
तरी बघा अशा प्रकारे मी जसं दाखवते ना त्याच प्रकारे तुम्ही मळून घ्या, म्हणजे तुमचे डोनट एकदम परफेक्ट असे बनतील. तरी बघा असं एकदम मस्त असं पीठ आपल्याला काय करायचं आहे, याला मळून घ्यायचं आहे. तर मळण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत आहे, बाकी यामध्ये दुसरं काही मेहनतीचं काम नाही आहे. फक्त ही स्टेप थोडीशी डिफिकल्ट आहे. तर बघा असं मस्त मळून घ्यायचं आहे जरासं. आता यामध्ये मी पुन्हा थोडंसं काय करते, बटर घालते आहे. तर पुन्हा मी इथे 2 चमचे बटर घेतलेलं आहे आणि पुन्हा याला मळून घेते मस्त. तर मळताना आपल्याला काय करायचं, असं मस्त चारी बाजूंनी मळून घ्यायचं आहे. बटर जे आहे मैद्याच्या प्रत्येक कणाला लागलं पाहिजे. तर जर तुम्हाला मैद्याचे नसतील बनवायचे तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा बनवू शकता. सेम प्रोसेस आहे त्यासाठी सुद्धा. तर बघा अशा प्रकारे आपलं पीठ एकदम परफेक्टली आता मळून झालेलं आहे. तर याला मी सेट करून घेते आणि याला काय करायचं, आपल्याला रेस्टवर ठेवायचं आहे. तर बघा आता इथे झाकण ठेवून देते आणि याला कमसे कम 1 तास आपल्याला काय करायचं आहे, रेस्टवर ठेवायचं आहे. तर बघा 1 तास मी याला आता साईडला ठेवून दिलं होतं. 1 तासाच्या नंतर बघा मस्त असं आपलं पीठ एकदम फुललेलं आहे आणि असंच आपल्याला हवं आहे. तर याला आता पंच मारून व्यवस्थित यामधली एअर काढून घेऊयात आपण. त्याआधी मी प्लॅटफॉर्म थोडंसं साफ करून घेते, म्हणजे आपल्याला बाकीचे प्रोसेस याच्यावरतीच करायचे आहे. तर किचन काउंटर आपल्याला क्लीन करणं जरुरी आहे. तर बघा आता यामध्ये मी पंच असे मारून घेते आणि यामधली एअर जी आहे ती काढून घेते आणि याला पुन्हा आपल्याला काय करायचं, एक 5 मिनटं असं मळून घ्यायचं आहे बघा हलक्या हाताने. तर पीठ जसं मी तुम्हाला दाखवत आहे अशाच प्रकारे बनवायचं आहे, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. तर बघा अशा एकदम परफेक्ट आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं याला मळून घ्यायचं आहे. ही प्रोसेस थोडीशी लांब आहे, अवघड नाही आहे, फक्त थोडीशी मोठी आहे. पण जेव्हा याचा फायनल रिझल्ट येतो ना, तर तेव्हा तुमची जी मेहनत आहे सगळी एकदम वसूल होते. तर अशा प्रकारे काय करायचं ना, याला मळून घ्यायचं आहे. तर बघा आता हे मस्त मळून झालेलं आहे. तर आता काय करूया, त्याला आपण काढून घेऊयात. तर आपण किचन व्यवस्थित क्लीन केलेलं आहे. तर पुन्हा एकदा व्यवस्थित क्लीन करून घेऊयात आणि त्यानंतर मग बाकीची प्रोसेस यावरती करून घेऊयात. तर किचन क्लीन करून झालेलं आहे. आता यावरती मी काय करते, थोडासा सुका मैदा घालते आहे. तर बघा थोडासा सुका मैदा इथे मी घातलेला आहे. आता त्यावरती काय करूयात, आपण जे पीठ बनवून ठेवलं होतं ते यावरती काढून घेऊयात. तर आपल्याला काय करायचं ना, याची पोळी लाटायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी याला काय करते, थोडंसं गोल करते आणि काय करायचं आहे, थोडासा मैदा लावून याला काय करायचं आहे ना, लाटून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे. तर हे जास्त पातळ आहे तर लाटेल की नाही असं अजिबात टेन्शन घेऊ नका, एकदम परफेक्टली लाटलं जातं. तर बघा आता दोन्ही बाजूंना असं मी पीठ मस्त लावून घेते याच्या आणि याला काय करायचं, लाटण्याने असं मस्त लाटून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर लाटण्याने याला लाटून घ्यायचं आहे. पोळी एकदम अशी मीडियममध्ये बनवायची आहे, जास्त पातळ नाही जास्त जाड नाही. तर बघा अशा प्रकारे काय करायचं आहे, याला लाटून घ्यायचं आहे आणि लाटायला सुद्धा वेळ लागत नाही, एकदम पटापट होते. तर सगळ्या बाजूंनी काय करायचं आहे, इक्वली असं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपले सगळे डोनट एकदम एकसारखे होतील. तर हे बघा अशा प्रकारे त्याला काय करायचं, स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे मैदा आहे त्यामुळे हे काय पटापट स्प्रेड होतं आणि अजिबात तुटायचा वगैरे चान्स नाही आहे. तर लाटून झालेलं आहे. आता बघा मी काय करते ना, एक वाटी घेतलेली आहे आणि त्याने मी असे डोनट काय करते, कट करून घेते. तर तुमच्याकडे जर कटर वगैरे असेल तर त्याने तुम्ही करू शकता किंवा ग्लासने सुद्धा करू शकता. तर हे बघा मी जसं दाखवते ना अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, डोनट कट करून घ्यायचं आहे आणि बटर पेपर घ्यायचा, त्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि नोझलच्या साहाय्याने काय करायचं आहे, आपल्याला याला जो मधला पोर्शन आहे ते काढून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की एकदम मस्त परफेक्टली फ्राय होतात. जर आपण हे पोर्शन कट नाही केलं तर मग मात्र काय होतं ना, हे कच्चे राहतात मध्ये आणि पीठ लागतं. तर अशाच प्रकारे मी सगळे डोनट बनवून घेतलेले आहेत बघा. आता यांना काय करूयात, आपण ओल्या कपड्याने झाकून 20 मिनिटासाठी रेस्टला ठेवून देऊया, थोडेसे फुलण्यासाठी. 20 मिनिटाच्या नंतर आपल्याला काय करायचं, याला तळायचं आहे. ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि डोनटसुद्धा फुगलेले आहेत. तर आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेलसुद्धा आपल्याला एकदम जास्त कडकडीत गरम नाही करायचं आहे किंवा मग हलकं गरम नाही करायचं आहे, मीडियममध्ये गरम झालं पाहिजे तेल. जर तुम्ही तेल व्यवस्थित गरम नाही केलं तर काय होईल, जर कमी गरम केलं तर यामध्ये जास्त तेल जाईल आणि मग हे एकदम तेलकट होतील
आणि जर तुम्ही हाय फ्लेम केलात तर हे वरून भाजले जातील, आतून कच्चे राहतील. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती याला काय करायचं आहे आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचं आहे. तर मी तेलात सगळे डोनट असे सोडलेले आहेत बघा 2-3 आणि चिमट्याच्या साहाय्याने त्या खालचा बटर पेपर काढून घेते बघा अशा प्रकारे. आता यांना पलटी करून घेऊयात आणि दोन्ही बाजूने काय करूयात आपण शेकून घेऊयात. जे आपण यावरती सुकं पीठ लावलेलं लाटताना ते थोडंसं कढईमध्ये जमलेलं आहे, तर काही फरक पडत नाही. असं आलटून पालटून काय करायचं दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आहे मस्त. आणि सगळी प्रोसेस मीडियम फ्लेमवरती करायची आहे, अजिबात हाय फ्लेम करू नका. तर बघा अशा प्रकारे याला काय करायचं आहे 1-2 मिनटं आपल्याला काय करायचं आहे मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे. 2 मिनटाच्या नंतर आपण यांना काढून घेऊयात. तर बघा एकदम डबल साईजमध्ये झालेले आहेत फुलून आणि एकदम मस्त असे दिसत आहेत आणि फुगले पण खूप मस्त आहेत आणि जाळीदारसुद्धा झालेले आहेत बघा. एकदम मस्त असे डोनट आपले तयार झालेले आहेत. त्यांना आपण काढून घेऊयात. तर बघा यांचं सगळं तेलसुद्धा मी असं काढून घेते आणि यांना काढून घेऊयात आणि काढून घेऊन आपण थंड करून घ्यायचे आहेत. मग यांना सर्व करायचं आहे. तर थंड झालेले आहेत. यावरती आता मी थोडीशी गार्निशिंगसाठी चॉकलेट घालते. ते तुम्हाला जर वाटलंच तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या इच्छेने जसं तुमच्या मुलांना आवडतील तसं तुम्ही यांना डेकोरेट करू शकता आणि मुलांना देऊ शकता. तर बघा मी थोडीशी चॉकलेट घातलेली आहे आणि अर्ध्या डोनटसाठी मी काय करते ना पिठी साखरमध्ये यांना थोडंसं डिप करून घेते. म्हणजे काय होईल ते दिसायलासुद्धा मस्त लागतील आणि चवीलासुद्धा मस्त लागतील. तर बघा यम्मी डिलिशियस आणि चविष्ट असे बेकरी स्टाईल डोनट आपल्या घरच्या घरी तयार झालेले आहेत. ते काही मिनटामध्ये. फक्त थोडीशी याला प्रोसेस जास्त लांब आहे. तर थोडीशी मेहनत केली तर एकदम परफेक्ट अशी डोनट तुम्ही बनवू शकता. बघा मी एक तोडून दाखवते. एकदम स्पॉन्जी आणि चविष्ट असे डोनट आपण बनवलेले आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.